हॅलो क्लास 9च्या मित्रांनो, आज आपण वेन डायग्रामवरील क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. तर तुम्हाला एक वेन डायग्राम दिलेली असती, त्यामध्ये हे 7 प्रकारचे सेट तुम्हाला ऑब्झर्व करून ड्रॉ करायचे लिहायचे असतात लिस्टिंग मेथडने. तर बघा इथे काय दिलंय, ऑब्झर्व द वेन डायग्राम अँड राईट द फॉलोइंग सेट. तर सुरुवातीला यू म्हणजे युनिव्हर्सल सेट तुम्हाला लिहायचा आहे. युनिव्हर्सल सेटमध्ये म्हणजे काय की ह्या सगळे एलिमेंट जे काही दिलेले आहेत सर्वच्या सर्व माझ्या बॉक्समध्ये युनिव्हर्सल सेटमध्ये 11, 13, 4 तर आहेच आहे. 11, 13, 4 आणि मग ए ए आणि हा बी मधले हे सुद्धा सेट काय त्या युनिव्हर्सल सेटचाच एक पार्ट आहे. तो आपण ह्यांच्यामधले एलिमेंट सुद्धा युनिव्हर्सल सेटमध्ये लिहिणार आहेत. तर 2, 3, 7, 1, 5 आणि 10, 9, 8. ओके, म्हणजे ह्या सेटमधले सुद्धा, या सेटमधले सुद्धा आणि ह्या बाहेरच्या दोघांमध्ये सुद्धा हे सगळा पार्ट काय युनिव्हर्सल सेटचाच एक पार्ट आहे. आणि मग त्याच्यामधले सर्व एलिमेंट आपण युनिव्हर्सल सेटमध्ये लिहिणार. आता काय लिहायचंय, आता सेट ए मध्ये तर इथं ए रिजन मध्ये किती एलिमेंट्स दिले ते सर्व आपण लिहायचे. ए रिजन मध्ये काय काय दिलंय, 2 दिलंय, 3 दिलंय, 7 दिलंय, 1 दिलंय आणि 5 दिलंय. हे सर्व ए मध्ये आहेत. एच्या बाहेरचे एलिमेंट लिहायचे नाही, हे आपण ए सेट मध्ये. तसंच बी मध्ये काय करायचंय, तर बी मध्ये सुद्धा जेवढे एलिमेंट्स येतात ते आपण बी मध्ये आपण डायग्राम ऑब्झर्व करायची. तर बी मध्ये काय काय येते बीच्या रिजन मध्ये, तर हा 1, 5, 10, 9 आणि 8 हे सर्व येतात. त्यानंतर काय ए युनियन बी. आता आपण ह्याला युनियन असं वाचतो, ए युनियन बी. तर युनियन म्हणजे काय, तर ए सेट आणि बी सेट या दोन्हीमधले सर्व एलिमेंट्स आपल्याला लिहायचे असतात. तर बघा ए सेट मध्ये काय काय येत आहे, 2, 3, 7, 1 आणि 5. बी सेट मध्ये 1, 5, 10, 8, 9. तर जे दोघांमध्ये जो कॉमन आहे ते एकदाच लिहायचंय. सेटमध्ये एक एलिमेंट नंबर रिपीट नाही करायचा जर तो दोघांमध्ये येत असेल. त्याच्यानंतर 10, 9 आणि 8 हे बी मधले सुद्धा आणि ए मधले सुद्धा हे सर्व एलिमेंट आपण काय केले, एकदाच ए युनियन बी मध्ये लिहिले. त्यानंतर कुठला सेट लिहायचा, ए इंटरसेक्शन बी. आता ए इंटरसेक्शन बी म्हणजे काय, तर दोघांमधले कॉमन एलिमेंट हा वाला पोर्शन बघा, हा ए मध्ये पण येतो आहे आणि हा बी मध्ये पण येतो आहे. त्याला आपण ए इंटरसेक्शन बी म्हणतो. मग त्याच्यामध्ये कुठले कुठले एलिमेंट येणार, तर 1, 5 बघा इथे सुद्धा ए मध्ये आणि बी मध्ये दोघांमध्ये कॉमन 1 आणि 5. त्यानंतर ए कॉम्प्लिमेंट. आता ए कॉम्प्लिमेंट म्हणजे काय की जे एलिमेंट्स ए सेट मध्ये येतात किंवा एच्या डायग्राम मध्ये येतात ते सोडून बाकी सर्व. आता मग जे ए मध्ये येतात ते सोडून तुम्ही बाकी सर्व लिहा, म्हणजे हा एचा सेट लिहायचा नाही ए कॉम्प्लिमेंटनी. मग आपण काय करायचंय, तर ते सोडून बाकी काय आहेत, 10 आहे, 8 आहे, 9 आहे, की हे ए मध्ये येत नाहीये. आणि 11, 13 आणि 4 हा सुद्धा ए मध्ये येत नाहीये. हा काय झाला, तो एचा कॉम्प्लिमेंट. तसंच बीचा कॉम्प्लिमेंट. बीचा कॉम्प्लिमेंट म्हणजे काय की जे एलिमेंट बी मध्ये येतात ते सोडून सर्व. मग आता बी मध्ये हे जे एलिमेंट येत आहेत बीच्या डायग्राम मध्ये जे 1, 5, 10, 9, 8 ते सोडून बाकी जे उरलेले बाहेरचे सर्व आहेत ते आपण बी कॉम्प्लिमेंट मध्ये लिहायचे. एखाद्याचा कॉम्प्लिमेंट म्हणजे की त्याच्या ओरिजिनल सेट मध्ये जे एलिमेंट येतात ना ते सोडून बाकी सर्व लिहायचे. बघा इथे 2, 3, 7, 11, 13 आणि 4 हे सर्व बीचा कॉम्प्लिमेंट, म्हणजे बी मध्ये जे एलिमेंट येतात ते सोडून उरलेले जे आहेत ते आपण बी कॉम्प्लिमेंट मध्ये लिहितो. त्यानंतर ए युनियन बी कॉम्प्लिमेंट मध्ये बघा, ए युनियन बी कॉम्प्लिमेंट मध्ये ए आणि बी चे सर्व एलिमेंट येतात. पण आता याच्या कॉम्प्लिमेंट मध्ये काय येणार, युनियन बी मध्ये सर्व ए आणि बी चे एलिमेंट होते, त्याच्या कॉम्प्लिमेंट मध्ये हे सर्व सोडून जे बाहेरचे राहिलेले आहेत ते या ए युनियन बी कॉम्प्लिमेंट मध्ये येतील, 11, 13 अँड 4. ओके,